नमस्कार, मी केतकी जोशी आणि अजूनही संपूर्ण महाराष्ट्रावर छाया आहे, सावट आहे, ती म्हणजे कालच्या तळीयेच्या दुर्घटनेची। आणि दरड कोसळलेले आहेत महाराष्ट्रात काही ठिकाणी, पण तळीये गावची दुर्घटना मात्र अगदी खोलवर जखम करणारी आहे। आणि आता त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः तळीये गावाला भेट देत आहेत। दुपारी 1:30 वाजता ते या गावाची पाहणी करणार आहेत। दुर्घटनाग्रस्त गावाचा ते दौरा करणार आहेत। दुपारी 3:30 वाजता ते मुंबईला परततील। पण काही वेळापूर्वी मुंबईहून उद्धव ठाकरे रवाना झालेत आणि ते या दुर्घटनाग्रस्त गावाचा पूर्णपणे गावाची पाहणी करणार। आपल्याला माहिती आहे तळीये इथे डोंगरकडा कोसळला गाव तिथल्या घरांवर आणि त्यामध्ये 38 लोकांचा मृत्यू झालाय। पूर्ण गाव होत्याचं नव्हतं झालेलं आहे। खूप उशिरा मदत पोहोचली असं तिथल्या स्थानिकांचा आरोप आहे, कारण दुपारपर्यंत तिथे कोणत्याही एनडीआरएफ पथक किंवा एसडीआरएफ पथक पोहोचलेलं नव्हतं, तर तिथल्या स्थानिकांनीच ढिगारे उपसण्याचं काम सुरू केलं होतं आणि जवळपास 38 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। अर्थातच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते, कारण अजूनही ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे। एनडीआरएफचं पथक आता हे ढिगारे उपसण्याचं काम करतंय। पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जी दुर्घटना झाली आहे त्यामध्ये ही सगळ्यात भीषण आहे असं सांगितलं जात आहे। संपूर्ण गावावर इथल्या 35 घरं होती या गावामध्ये आणि या गावामधल्या या 35 घरांवर दरड कोसळलेली आहे। डोंगरकडा कोसळला आहे आणि काहीही तिथे राहिलं नाहीये। सगळी घरं इथे दबली गेलेली आहेत। ही दृश्य बघून नातेवाईक आपले स्वकीय गमावलेल्यांचा दाहो बघून अक्षरशः डोळ्यात पाणी उभं राहतंय। आणि आत्ताचा हा फोटो आम्ही जो तुम्हाला दाखवतोय तो आहे काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानातून जेव्हा निघालेले आहेत दौऱ्यासाठी, तो हा फोटो आहे। तळीये गावाला ते भेट देणार आहेत आणि तिथल्या या दुर्घटनाग्रस्त गावाची ते पाहणी करणार आहेत। संपूर्ण कोकणालाच फटका बसला होता पुराचा, पण सगळ्यात महाप्रलय आला तो म्हणजे चिपळूणखेड आणि महाडमध्ये 12-12, 13-13 फूट इथे पाणी शिरलं होतं। पाणी आता ओसरलेलं आहे, पण तरी देखील तिथल्या राडारोडा कायम आहे आणि आता खरं आव्हान आहे ते म्हणजे पुनर्वसनाचं, कारण कोट्यवधींचं नुकसान आणि सगळे संसार इथले पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत।